नमस्कार, मी सिद्धिराज जगदीश उर्फ बाळासाहेब कदम गिरवी. शिक्षण MBA झालंय मार्केटिंगमध्ये. भैया काय सांगेल, कोळकी गणातून तुमची उमेदवारी जवळपास जाहीर करण्यात आली आहे. हो. भाजपाचं धोरण आहे की युवकांनी जास्तीत जास्त राजकारणामध्ये आले पाहिजे. आपल्याला काय वाटतं? आता गिरवी गणाचा विचार करता 7 गावं आहेत आपल्याकडं. गिरवी असेल, धुमावडी आहे, बोडकेवाडी आहे, कोळकी आहे, सोनवडी आणि 2 भाडळी, असे 7 गावांचा विचार करता युवकांसाठीच आपण प्रयत्न करणार आहे. आज सगळे युवक कुठेतरी मोठे झाले पाहिजेत. रणजितदादा, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या ह्यांनी MIDCचं काम चाललेलं आहे. MIDCचं काम झालं तर युवकांच्या हाताला काम मिळेल आणि युवकांसाठीच सगळ्या गोष्टी पुढे होऊन करण्याचा प्रयत्न मी 100% करेल. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाणीदार खासदार म्हटलं जातं. आज धोंबलकवडी जवळपास बारमाही होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती होत आहे. याबाबत आपल्याला काय वाटतं? तसं बघायला गेलं तर हा अख्खा भाग शेतीप्रधान आहे. म्हणजे गिरवी असेल, धुमाळवाडी असेल, धुमाळवाडी फळांचे गाव आहे आणि गिरवीत उत्कृष्ट पद्धतीने शेती केली जाते, हुशार पद्धतीने शेती केली जाते. 12 महिने पाणी आलं तर शेतकऱ्यांना अत्यंत फायदा होणार आहे त्या गोष्टीचा आणि फायदा झाल्यामुळं आर्थिक व्यवस्था ही वाढणार आहे. त्याचा फायदाच होईल, तोटा कुठेही होणार नाही. आपण धुमाळवाडीचं नाव घेतलं, विद्यमान आमदार सचिनदादा पाटील यांचं गाव आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात फळाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर फळावरील प्रक्रियेसाठी आपण काय या भागामध्ये एखादी इंडस्ट्री आणायचा आपल्या डोक्यात विचार आहे? आदरणीय आमदार सचिनजी पाटील साहेब यांचं गाव धुमाळवाडी आहे आणि त्यांचं मार्गदर्शन धुमाळवाडीला लाभतच आहे आणि धुमाळवाडीचा विचार करता खूप चांगल्या पद्धतीने शेती होते. तर आपल्याला त्या निमित्ताने एखादा इंडस्ट्रीयल किंवा अशा पद्धतीने आपण विचार करून त्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते लवकरात लवकर आमदार साहेबांच्या माध्यमातून हे होईल, हे कुठेही शंका राहणार नाही या गोष्टीची. आपण माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून नाईकमोडी येथे MIDC होते. यामध्ये जास्तीत जास्त स्थानिक उमेदवारांना नोकरी मिळण्यासाठी आपण आग्रही राहणार? 100% आम्ही आग्रही राहणार. तसं आम्हाला आमच्या नेत्यांचा आदेशच आहे की हा जो आपण नाईकमोडीची MIDC करतोय ते स्थानिक लोकांसाठी झाली पाहिजे आणि पूर्ण आर्थिक व्यवस्था फलटण तालुक्याची वाढणार आहे त्यामुळं आणि सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी म्हणजे डेव्हलपमेंट ज्यावेळेस इंडस्ट्री येते त्यावेळेसच डेव्हलपमेंट पूर्णपणे होते. जर इंडस्ट्री आली तर डेव्हलपमेंट वाढेल, इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल आणि बिल्डर लॉबीला सगळ्या गोष्टींना खूप चांगली चालना मिळेल आणि जे आपले सगळे दुकानं आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी डबल प्रमाणात चालत जातील. त्यामुळं नाईकबोमवाडीचं 100% आपण ते हे करणारच आहे. विद्यमान मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ यांचं विशेष प्रेम माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्यावरती आहे. यामुळे फलटण तालुक्याचा झपाट्याने विकास होत आहे. आता तुमच्यासारखे तरुण जर पंचायत समितीला निवडून गेले तर तुम्ही अजून तरुणांसाठी काय नेमकं विजन तुमच्या डोक्यामध्ये आहे? आता देवाभाऊंचं मार्गदर्शन आदरणीय खासदार साहेबांना आहे आणि देवाभाऊंसाठी दादांनी पण बऱ्याच गोष्टी आम्हाला सगळ्या देवाभाऊंचं मार्गदर्शन ठेवूनच आम्हाला दादांनी प्रत्येक गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत आणि 100% युवकांसाठी आमचा पक्ष खूप अग्रेसर आहे आणि दादांनी युवकांसाठीच सगळ्या गोष्टी करायचं ठरवलं आहे. ज्येष्ठांचा तर साथ आहेच आम्हाला, पण युवक आपल्याला जुडले पाहिजे, युवकांना काम मिळालं पाहिजे अशी दादांची खूप मोठी अपेक्षा सगळ्यांकडनं आहे आणि ती आमच्या माध्यमातून पूर्ण झाली तर ते आम्हाला कुठंतरी आवडेल ह्या गोष्टी करायला. लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि महिलांच्या हातामध्ये दर महिन्याला पैसे पडायला, त्यामुळे लाडक्या बहीण भाजपाकडे आकर्षित झाल्या. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? लाडकी बहीण योजनेमुळं आता आम्ही ग्रामीण भागात राहतो. ग्रामीण भागात 1,500 रुपये जर एका महिलेला मिळाले तर तो तिच्या संसाराकरता हाताला हात घरीचे हात वाढवण्यासाठी खूप चांगला प्रमाण आहे. महिलांना 1,500 ही आपल्याला छोटीशी किंमत वाटते, पण महिलांसाठी ती खूप मोठी आहे. 1,500त बऱ्यापैकी त्यांच्या गोष्टी, स्वतःला लागणाऱ्या गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे महिलांचा खूप मोठा प्रतिसाद आपल्याला आहे आणि त्यांनी फायदाच झालेला आहे, कुठं तोटा असं झालेलाच नाही. नमस्कार.